वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे जयांचे निआठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वताघवे जिवेशिये वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे रस होती ओळंगणे अक्षराशी भावाचे अवतरण अवतरविती निजखोण हातातडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय गसो निठाय तै एवढे भाग्य होय उन्मेषाशी ते नमस्कारो निआता सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। तत्क्षेत्रं यच्च यादृक् च यद्विकारी यतश्च यत् स च यो यत्प्रभावश्च तत्समासेन मे शृणु। तत्क्षेत्रं यच्च यादृक् च यद्विकारी यतश्च यत् स च यो यत्प्रभावश्च तत्समासेन मे शृणु। संत सम्राट भगवान ज्ञानोबारायांच्या असीम अनुग्रहाने आपण सर्व भगवती ज्ञानेश्वरीतील त्रयोदश अध्याय 13वा अध्याय ज्याचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ योग। भगवद्गीतेमध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक अध्यायाचं नाव योग आहे। अगदी अर्जुन विषाद योग असं प्रथम अध्यायाचं नाव आहे, द्वितीय अध्यायाचं सांख्ययोग नाव आहे, तृतीय अध्यायाचं कर्मयोग नाव आहे, 18व्या अध्यायापर्यंत मोक्ष संन्यास योग। प्रत्येक अध्यायाला योग असं म्हणतात। तर आपल्याला असं वाटतं की योग विषाद योग हे प्रथम अध्यायाचं नाव आहे। विषाद म्हणजे दुःख खेद। आता खेद आणि तो योग कसा काय झाला? विषाद किंवा दुःख शोक मोह हे योगाचं स्वरूप कसं त्याला प्राप्त झालं? कारण योग शब्दाचा अर्थ आहे परमात्मा प्राप्तीचं साधन। दुःख हे परमात्मा गीतेतला विषाद सुद्धा योग कसा झाला, परमात्मा प्राप्तीचं साधन कसं झालं असं जर आपण विचार केला तर युजिर योगे समाधौ जे आपल्या अंतःकरणाचा आणि परमात्म्याचा संबंध करून देतं असं जे साधन आहे त्याला योग असं म्हणतात। विषाद योग कसा झाला याविषयी जर आपण विचार केला तर जीवनामध्ये जेव्हा मनुष्याला दुःखाचा कडेलोट होतो त्यावेळेला त्या दुःखातून निर्मुक्त होण्यासाठी त्याचा जीव एक अंतःकरणवृत्ती एक प्रकारे कावल्यासारखी होते। म्हणजे ह्या दुःखातून माझी कधी सुटका होईल। आणि त्याचप्रमाणे अर्जुनाची स्थिती झालेली आहे की अर्जुनाला ह्या कुरुक्षेत्रावरील रणांगणामध्ये समोर जेव्हा आपले बांधव दिसतात आणि त्यांचं बाणाने जिव्हारी बाण मारून त्यांना आपण पूर्णपणे ह्या विश्वातून नाहीसं करणार, त्यांचा वध करणार, गोत्रवधाचं पातक आपल्याला लागेल, वर्णसंकर होईल, त्याच्याही पातकाला आपणच कारण होऊ, अशा प्रकाराने त्या दुःखाने पीडा पावलेला अर्जुन तो पुन्हा अंतर्मुख होऊन ह्या दुःखाच्या मुक्ततेचा पापपुण्याचा सुखदुःखाचा विचार करत भगवान परमात्म्याला शरणागती करत आहे। याचाच अर्थ असा आहे का दुःख जीवनात जेव्हा येतं
तेव्हासुद्धा मनुष्याला जेव्हा स्वतः आपल्या स्वतःच्या प्रयत्नाने त्या दुःखाची निवृत्ती होत नाही, त्यावेळेला ह्या दुःख निवृत्तीचं साधन वेद प्रतिपादित असणारा जो परमात्मा, त्या परमात्म्याकडे त्याची प्रवृत्ती होते आणि त्यामुळं त्याला कधी ना कधी त्याला असं वाटतं की आपले स्वतःचं जे काही बल आहे, लोक म्हणतात लात मारेल तिथं पाणी काढील, असं आमचं सामर्थ्य आहे. घडलेली गोष्ट सांगतो की स्वामी महाराज त्यांचे एक गुरुबंधू वैकुंठवासी मदन महाराज म्हणून होते. तर ते बरोबर शिकत होते. गुरुजी एक दिवस खूप रागावले आणि त्या गुरुजींनी सांगितलं, त्यांना काही एक चापट वगैरे मारली. तर त्यांनी सांगितलं, तुम्ही मला काय समजलं? ते अत्यंत बुद्धिमान होते, शिकले सवरलेले होते, श्रीमंत घराण्यातले होते आणि विद्वान होते. तर त्यांनी सांगितलं, मी आता तुमच्या आश्रमात राहणार नाही, मी आता काशीला जाणार. आणि ते काशीला गेले. तर ते म्हणे, माझ्याजवळ इतकं सामर्थ्य आहे की मी लात मारेल तिथं पाणी काढेल, असं त्यांनी सांगितलं. की ते काशीला गेले आणि काशीमध्ये ते चांगले विद्वान झाले. ज्ञानवापीमध्ये ज्या विद्वत सभा होत त्यांना तिथं बोलावलं जाईल आणि तिथं ते चर्चेमध्ये अनेक वेळेला ज्याला आपण विजिगीषु कथा म्हणतो त्याप्रमाणे त्या चर्चेमध्ये जिंकले जात. पुढे जाऊन कर्मधर्म संयोगाने त्यांना जलोदर झाला, म्हणजे पोटामध्ये पाणी झालं आणि ते पाणी तिथल्या हॉस्पिटलमध्ये गेले की ते इंजेक्शननी पाणी काढायचे. ते लिटर पाणी निघायचं, दुसऱ्या दिवशी पुन्हा लिटरभर पाणी व्हायचं आणि पोट फुगलं की त्यांना श्वासाला त्रास व्हायचा. तेव्हा त्यांनी प्रातस्मरणीय स्वामींना पत्र पाठवलं की आता मी शेवटच्या क्षणाकडे चाललेला आहे, मृत्यूच्या दरवाज्यात आहे, तेव्हा तू मला एकदा भेटायला ये. आणि मग स्वामी महाराज त्यांना भेटायला काशीला गेले. तर ते गेल्यावर रडायला लागले. स्वामी महाराजांनी त्यांना काही समजून सांगितलं, प्रारब्धाचे जे काही भोग आहे ते भोगावेच लागतात. आता हे आपण आयुष्यभर वेदांताचं चिंतन केलेलं आहे, आपल्या असंगत्वाचा निश्चय करावा, देहाचा मिथ्याच आहे, या ठिकाणी प्रारब्ध अपरिहार्य आहे, हे सर्व लक्षात घेऊन आता आपण शांत रीतीनं राहावं, असं त्यांना समजावून सांगितलं. त्यांनी सांगितलं, काय करावं स्वामीजी, मला इतका त्रास होतो की मला एक श्वास मला घ्यायला जड जातो. आणि ते रडायला लागले. अनेक वेळा सांगितलं. ते म्हणे, बरं असं म्हणे, बघा ना, आज 1 लिटर पाणी काढलं की उद्या लगेच होतं, उद्या काढलं की परवा लगेच होतं, आणि काय करावं, याला काही विलाजच चालत नाही. ते म्हणे, विलाज कसा नाही? स्वामी महाराजांनी सांगितलं, तू आपल्या गुरुजींना म्हटला होता लात मारेल तिथं पाणी काढेल, आता तुझ्या पोटातलं पाणी तुला काढता येत नाही का? त्याप्रमाणे अशी स्थिती आहे की अर्जुन मोठ्या पराक्रमाचा महाशूर असणारा अर्जुन त्या ठिकाणी युद्धामध्ये उभा ठाकलेला आहे. परंतु तिथं मात्र त्याला ही सर्व प्राप्त परिस्थिती पाहिल्यावर अंतःकरणामध्ये त्याला खेद निर्माण झालेला आहे. आणि त्याच वेळेला भगवंताला तो म्हणतो, यत् श्रेयास्यान् निश्चितं ब्रूहि तन्मे. या ठिकाणी नहि प्रपश्यामि ममापनुद्यात् यच्छोकमुच्छोषणमिंद्रियाणाम आवाप्य भूमाव सपत्नमृद्धम राज्यम सुरानामपि चाधिपत्यम. सगळ्या देवतादिकांचं राज्य मला दिलं तरी हा शोक कधी तुझी या वाक्या वाचून न जाया अनिके, तुझ्या वाचून हा जाणार नाही. बघा, विषादाला प्राप्त झालेला अर्जुन आपोआपच त्या ठिकाणी भगवंताला शरणागत झाला की नाही, विषादाने परमात्म्याच्या प्राप्तीचा योग आणला की नाही. आणि इतकं तत्त्वज्ञान ऐकायला मिळालं की शेवटी अर्जुनाने याची देही याचे डोळा आपण जे म्हणतो ती जीवनमुक्ती त्यांनी अनुभवली आणि भगवंताला त्यांनी उत्तर दिलं. भगवान म्हणतात, कच्चिदेत श्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा कच्चिद ज्ञान समूहा नष्ट प्रनष्टस्ते धनंजय. अर्जुना, तू एकाग्र चित्ताने ऐकलं का? आणि तुला काही संशय राहिला आहे का? नसेल तर मी पुन्हा सांगतो, तुझा मोह गेला की नाही? अर्जुनाने सांगितलं, नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेहा करिष्ये वचनम तव. देवा, माझा सहकुटुंब सहपरिवारे हा मोह निवृत्त झालेला आहे, असा अर्जुन सांगतो. आता यापुढं करिष्ये वचनम तव, तू जे सांगशील ते मी करील, या बोधाला अर्जुन प्राप्त झाला. याचाच अर्थ आहे का विश्वात सुद्धा योग झाला. तसा या अध्यायाचं नाव आहे क्षेत्रज्ञ योग. याचा अर्थ हा क्षेत्रज्ञाचा विचार
जर तुमचा यथार्थ झाला तर तुम्हाला परमात्म प्राप्तीचं साधन हे क्षेत्रज्ञ विचार आहे आणि त्यापासून त्या परमात्म प्राप्तीनं तुम्ही मोक्ष स्वरूपाला प्राप्त व्हाल, अशा प्रकारचा हा विचार चालू आहे। तेव्हा भगवंताने पहिल्यांदाच प्रतिज्ञापूर्वक असं सांगितलं की आता जो क्षेत्रज्ञ विचार करणार आहे तर त्याच्यामध्ये क्षेत्र शब्दाचा अर्थ आहे इदम शरीरम कौंतेय क्षेत्रम इत्याभिधीयते। इदम शरीरम, इदम म्हणजे हे शरीर, याचा अर्थ इदम पदाला म्हणजे हे असं जे सर्वनाम आहे त्याला जे योग्य होतं, हे मला आता सुख झालं, कळलं की नाही, हे सुख आहे, हे दुःख आहे, हा घट आहे, हा पट आहे, हे तुम्हाला कळलं की नाही। मनाने काही मनोरथ संकल्प केला तर तो संकल्पही तुम्हाला कळाला की नाही। बुद्धीनं अमक्या विषयाचा निश्चय केला, हेही तुम्हाला कळालं की नाही। अहम जो अहंकार आहे तो देह मी आहे असं म्हटलं, हेही तुम्हाला कळलं की नाही। हा देह मी आहे असं कधी म्हणता, याचा अर्थ देहाहून तुम्ही वेगळे आहे का एकरूप आहे याचा जर विचार करायला लागलं तर देह मला ज्या अर्थी कळतो, माझा देह असं आपण म्हणतो, मी देहच असं म्हणतो असं नाही, माझा देह असं जेव्हा म्हणतो तेव्हा त्या देहाहून तुम्ही भिन्नच आहेत की नाही, म्हणजे देहाहून भिन्न तुम्ही आहात। म्हणजे याचा अर्थ क्षेत्र म्हणजे इदम पदाला जे जे विषय होतं किंवा जे जे दृश्य प्रपंच आहे ते सगळं क्षेत्र आहे आणि या क्षेत्र ज्याला कळतं, हा क्षेत्राला जो जाणतो तो त्याच्याहून भिन्न असणारा त्या ठिकाणी कूटस्थ चैतन्य आत्मा किंवा क्षेत्रज्ञ आहे असंही सांगितलं। आणि त्याच्याही पुढं जाऊन सांगितलं परंतु याला पाहणारा हा सोपाधिक जी काही म्हणजे वृत्ती उपाधी घेऊन ह्या पदार्थांचं ज्ञान होत असतं, त्याच्यामधले वृत्ती ही उपाधी असल्यामुळं ती सुद्धा काय आहे, क्षेत्रामध्येच आहे आणि त्या वृत्तीमध्ये पडलेला जो चिदाभास आहे आणि तो चिदाभास वृत्तीशी तादात्म्य करून जे काही ज्ञान करून घेतो ते सुद्धा काय आहे, सर्व क्षेत्रच आहे। इतकंच नाही तर माया उपाधी आणि मायो उपाधी चैतन्य रूपाने असणारं माझं ईश्वर स्वरूप हे सुद्धा क्षेत्रच आहे। फक्त एकमेवा द्वितीय असणारं जे चैतन्य आहे ते चैतन्यच खऱ्या अर्थाने सर्वांचा द्रष्टा किंवा सर्वाधिष्ठान आहे आणि त्या चैतन्यावरच हा सर्व भासवत आहे आणि भासमान होणारं हे सर्व क्षेत्र आहे। या ठिकाणी जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग सिंधुतो अभंग नेने हरी, या ठिकाणी एक तत्व असं आहे की ज्या तत्वावर ही सर्व सृष्टी कार्यरूप सृष्टी आणि कारणरूप असणारं जे काही प्रकृती आहे किंवा प्रकृती उपाधीनं युक्त असणारं चैतन्य आहे, तर हे सर्व क्षेत्रच आहे। म्हणून च आणि पदाचा उपयोग केला, हेच क्षेत्र आहे असं नाही तर क्षेत्रज्ञम चापिमाम विद्धी, या ठिकाणी मी जो सोपाधिक क्षेत्रज्ञ आहे तो सुद्धा कोण आहे, ते सुद्धा क्षेत्रच आहे असा एक अर्थ आपण केला। दुसरा क्षेत्रज्ञम चापिमाम विद्धी म्हणजे अनेक संस्कृत टीकाकारांनी आणि महापुरुषांनी या ठिकाणी हे महावाक्याचं निरूपण आहे असं म्हटलं तर क्षेत्रज्ञम चापिमाम विद्धी म्हणजे जीव तत् म्हणजे परमात्मा किंवा अहम मी परमात्मा त्या ठिकाणी आणि तो जीव सहा तो असणारा जीव हे दोन्ही काय आहे, एक रूप आहेत अशाही प्रकारचं चिंतन यामध्ये सांगणार आहेत असंही भगवंताने सांगितलं। त्याच्यानंतर यांचं ज्ञान करायचं तर ज्ञान शब्दाचा अर्थ क्षेत्रज्ञाचं ज्ञान झालं पाहिजे। तर ज्ञान म्हणजे कोणतं, तर हे जे क्षेत्रज्ञाचं ज्ञान आहे यालाच फक्त ज्ञान म्हणतात। बाकीची सर्व हे आडनावाची ज्ञान आहेत किंवा हा सगळा ज्ञानाभास आहे। ज्ञान म्हणजे प्रत्येक आत्मस्वरूप असणारं जे ब्रह्म आहे त्या ब्रह्माच्या ज्ञानालाच ज्ञान म्हणतात आणि आम्ही जे ज्ञान निरस ज्ञान सांगतो किंवा जे नित्य आपलं स्वस्वरूप असणारं ज्ञान ते ज्ञान त्रिकालाबाधित अशा स्वरूपाचं आहे आणि ते ज्ञान म्हणजे ज्ञान हेच माझं नाव आहे, म्हणजे मीच ज्ञान आहे, मला ज्ञान आहे असं नाही, तर ज्ञान म्हणजेच मी आहे। म्हणून स्वामी महाराज नेहमी म्हणायचे एखाद्या पुरुषाला कोणी विचारलं तुम्हाला ब्रह्मज्ञान झालं का, तर त्याला तो त्यांनी काय म्हटलं पाहिजे, मला ब्रह्मज्ञान झालं म्हणजे याचा अर्थ ब्रह्म वेगळा आणि ब्रह्माहून मी भिन्न आणि मला त्याचं ज्ञान झालं, याचा अर्थ ते ब्रह्म कोणत्या ब्रह्माचं ज्ञान झालं, त्याला दृश्य ब्रह्माचं ज्ञान झालं, क्षेत्राचं ज्ञान झालं असं आहे। इथं काय आहे, क्षेत्रज्ञाचं ज्ञान झाल्यानंतर तो या मनुष्याला क्षेत्राचा बाध होतो
आणि क्षेत्रसापेक्ष क्षेत्रज्ञ हे आलेलं नाव तेही निघून जातं आणि केवळ ज्ञप्ती मात्र किंवा ज्याला दृंग मात्र असा ज्ञानस्वरूप तो शिल्लक राहतो. म्हणून जर कोणाला कोणी विचारलं तुम्हाला ब्रह्मज्ञान झालं का, तर काय म्हणायचं, मी ब्रह्म आहे, मला ब्रह्मज्ञान झालं नाही, अहम ब्रह्मास्मी. हे व्यवहारात आपल्याला एक समजून सांगताना ही एक कक्षा आहे, नाहीतर वास्तव हे पण नाही. कारण त्या ठिकाणी मी ब्रह्म आहे हे सांगणारा जो अहंकाराची वृत्ती आहे ती राहत नाही. जसा दिवसभर एखादा मुकदम त्या सर्व मजुराकडून काम करून घेतो, संध्याकाळी काय करतो, त्यांना सुट्टी देतो. त्यांना सुट्टी दिल्यानंतर तो मुक्काम करतो का, तो पण निघून जातो. तसं ही अंतःकरण वृत्ती जी आहे ती या ठिकाणी आपल्याला अज्ञानाचं आवरण दूर करते, अज्ञान आवरणाचा भंग करते आणि ती वृत्तीही निघून जाते. म्हणून आपल्या संतांनी जगद्गुरू तुकोबारायांनी कितीतरी मार्मिक रीतीनं सांगितलं, तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊ निधी भ्रम. हा सुद्धा एक प्रकारचा भ्रमच आहे, परंतु हा भ्रम अगोदर स्वीकारावा लागतो. कारण कशासाठी, मी देह आहे या भ्रमाला घालवण्यासाठी मी ब्रह्म आहे अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती लागते. ती वृत्ती काय करते, अज्ञानाला निवृत्त करते आणि स्वतःही पुन्हा निवृत्त होऊन जाते. याला म्हणतात ती वृत्ती काय, स्वपरनिर्वाहक आहे. म्हणजे सर्वात महत्त्वाचं, या गोवर्धन पीठाच्या आचार्य आले होते, त्यांना आम्ही एकदा विचारलं की स्वपरनिर्वाहक या शब्दाचा अर्थ, वृत्ती स्वपरनिर्वाहक आहे, अहम ब्रह्मास्मी वृत्ती देवोहमला घालवते आणि ती स्वतः निवृत्त होते, ती स्वपरनिर्वाहक आहे असं सांगितलं. तर त्याचा अर्थ चांगला आम्हाला समजला नाही. तर त्यांनी इतक्या क्षणात उत्तर दिलं, एका क्षणात, की तुमचा शब्दप्रयोग चुकीचा आहे. ही वृत्ती स्वपरनिर्वाहक नाही, ती स्वपर काय आहे, विरोधिनी आहे असं वेदांत शास्त्र सांगतं. हा तुमचा शब्दप्रयोग, पारिभाषिक शब्द पूर्णपणे चुकीचा आहे असं ते म्हटले. कारण का, तर त्यांनी सांगितले की जसं वृत्ती एकदा अज्ञानाला घालवल्यानंतर वृत्तीला निवृत्त करायला दुसरा पदार्थच राहत नाही, म्हणून ती काय होते, निवृत्त होते. अशा प्रकारे माऊली सांगतात ना, सुखे अतैसे अज्ञान ज्ञाने नेले, आपण वस्तू देवनी गेले, तैसे जाणते न विन उरले जाणते जे. या ठिकाणी असं माऊली असं त्या बालछंदामध्ये का कोणता अभंग दुसरे की सहज मी आंधळागा निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्ती झाली जन न दिसे तेथे, मी माझे हरपले ठाई जेथीच्या तेथे, अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते. हा दृश्य प्रपंच क्षेत्र एकदा गेला की त्याला क्षेत्रज्ञ नावसुद्धा राहत नाही. अशा प्रकारे फक्त तो नाही असं म्हणता येत नाही म्हणण्याची सोय नाही. त्याचं स्वरूप कसं आहे, तर याच्याविषयी ज्ञानोबारायांनी 15व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की जैसा न बोडलिया विहिरा, आपल्या उगमी झरा होऊनी ठाके, तेथीचे पाहणे ऐसे असे विरा. हे अर्जुना, हे पाहणं ब्रह्मरूपतेचं दर्शन, ब्रह्मदर्शन हे असं आहे की जोपर्यंत तो विहिरी जो झरा आपण उकरला नाही, तिथं पाणी नाही का, पण पाणी दिसते का आपल्याला, दिसत नाही. पण नाही म्हणावं तर उकरल्यानंतर आहे. त्याप्रमाणे ये तेथीचे पाहणे ऐसे असे विरा, जैसा न बोडलिया किंवा न मोडलिया विहिरा, आपल्या उगमे, आपल्या उद्गमस्थानामध्ये तो जोपर्यंत उकरला नाही तोपर्यंत नाही म्हणण्याची सोय नाही. त्याप्रमाणे हे आत्मस्वरूप आहे. आणि अशा प्रकारचं हे क्षेत्रज्ञाचं ज्ञान हेच खरं काय आहे, हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचं ज्ञान. क्षेत्र मिथ्या आहे, क्षेत्रज्ञ सत्य आहे आणि तो क्षेत्रज्ञ मी आहे. आणि तो परिच्छिन्न नसून देशकाल वस्तू परिच्छेदरहित व्यापक असणारं ब्रह्माचं जे स्वरूप आहे तेच माझं वास्तव स्वरूप आहे. त्यालाच म्हणायचं का ब्रह्मा अहम अस्मी, ते ब्रह्म मी आहे. हे खरं क्षेत्रज्ञाचं ज्ञान आहे आणि त्यालाच फक्त आम्ही ज्ञान म्हणतात. लोक किती आजकाल ह्या अशी परिस्थिती आहे की हे UPSCच्या परीक्षा देतात विद्वान मुलं आणि त्यांना असं वाटतं की आपण कलेक्टर व्हायचं किंवा मोठे अधिकारी व्हायचं. अगदी आयुष्यातली बुद्धीपणाला लावून
इतके ते शरीराचं पार एकदम कृश होतात. त्याच्यामध्ये झोप त्यांना नाही, जेवणाकडे लक्ष नाही, रात्रंदिवस ते एका ध्येयाने युक्त झाले. व्यावहारिक स्तरावर हे जरी खरं असलं तर आमचे परवा एक जळगावचे मित्र आले होते, तर त्यांनी सांगितलं मी क्लास घेतो UPSCचे आणि माझी अनेक मुलं कलेक्टर झाली, पण मी आता सध्या काय केले ते पाठ कमी केले आणि हे परीक्षेत अपयश आलेली मुलं जे मनोरुग्ण व्हायला लागली तर त्यांच्या मनाला काहीतरी दिलासा मिळावा आणि त्यांना म्हणून मी या ठिकाणी आता त्यांना काउन्सलिंग करतो, म्हणजे त्यांचे पाठ घेतो आणि त्यांना प्रत्येकाला ही गोष्ट समजावून सांगतो. याचा अर्थ काय, ज्ञानाचं त्यांनी कलेक्टरसाठी UPSC परीक्षेला लागणारं जे ज्ञान आहे ते ज्ञानच आपल्या जीवनाचं सार सर्वस्व समजलं. खरं हे तर काय, फक्त दुपारची भ्रांती दूर करणारी अशा प्रकारचं भोजन व्यवस्था किंवा आपल्या जीवननिर्वाह कसा करावा एवढ्याचसाठी. खरं जीवननिर्वाह करणं जे खाणं पिणं, मोठ्या पदवीला प्राप्त होणं, मोठे बंगले बांधणं आणि त्याच्या संबंधाने जे आपण मिळवलेले व्यावहारिक ज्ञान आहे त्या व्यावहारिक ज्ञानाला सर्वस्व समजणं म्हणजे आपण आपल्या बुद्धीचं दिवाळं काढल्यासारखं आहे. खरं जर पाहिलं तर श्रुती माता जे जीवाचं कल्याण सांगते तेच खरं कल्याण आहे आणि ते कल्याण कोणतं आहे तर ह्या क्षेत्रज्ञाचं ज्ञान. बाकीचे आले भागा ते करीतो, नाव तुझे उच्चारितो, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून या ठिकाणी क्षेत्रज्ञ आणि क्षेत्रज्ञाचं ज्ञान हेच खरं ते ज्ञान ऐसे तया ते मानू आम्ही असं सांगितलं. त्याच्यानंतर काय, ठीक आहे आता तुम्हाला वाटलं की ह्याचं ज्ञान संपादन करायचं, तुम्ही प्रवृत्त झाले, परंतु प्रवृत्त झाल्यानंतरही याच्यामध्ये अनेक प्रकारचे लोक समोर येतात. त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या विचार प्रणाली आहेत, म्हणजे वेदाचाच आश्रय करून परंतु आपल्या बुद्धीनं वेदाला वेदाला ह्या क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाविषयी असं सांगायचं, यालाच क्षेत्र म्हणायचं आणि यालाच क्षेत्रज्ञ म्हणायचं. याविषयी अनेक प्रकारचे विचार पुढं समोर येतात. त्यावेळेला मुमुक्षूची बुद्धी जी आहे ती गोंधळून जाते, त्याला नेमकं काय स्वीकारावं हे कळत नाही. त्याच्यासाठी तर भगवान स्वतः स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्नो अर्जुनेशी, ह्या प्रश्नाची उत्तराचा उकल व्हावा म्हणून या ठिकाणी भगवान स्वतः मुखाने बोललेले आणि त्याचं तोची अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाई सुंदरी तरावया, सगळ्या जीवांचं कल्याण व्हावं म्हणून ज्ञानोबारायांनी आपलंच मनोगत या ठिकाणी आपलंच मनोगत पूर्णपणे अभिव्यक्त करण्यासाठी, त्याचं स्पष्टीकरण करण्यासाठी हा भगवती ज्ञानेश्वरीचं ह्या मराठी भाषेमध्ये याचं एक प्रकारचं अवतरण केलेलं आहे. म्हणून भगवान पुढं त्याला सांगतात की अर्जुना हे पण तू लक्षात ठेव की तत्क्षेत्रम यच्च यादृक्च यद्विकारी यतश्च यत सच यो यत प्रभावश्च तत्समासेन मे शृणु. तू माझ्याकडून आता हा क्षेत्रज्ञाचा विचार ऐक. त्याच्यामध्ये कोणकोणता विचार होईल तर ते जे क्षेत्र आहे ते जे क्षेत्र आहे ज्या प्रकारचं आहे, ज्या विकारांनी युक्त आहे, ज्या प्रकारचा त्याचा प्रभाव म्हणजे सोपाधी किंवा उपाधीच्या द्वारा असणाऱ्या अनेक शक्ती यांचा विचार मी तुला सांगणार आहे, थोडक्यात सांगणार आहे. आता याचा अर्थ मी सांगणार आहे म्हणजे काय, याचा अर्थ मी तर अपूर्व वेदरूपाने हे सर्व सांगितलेलंच आहे परंतु आणि त्याच्यात निश्चयच केलेला आहे. परंतु मनुष्य काय करतो, कालच आपण चिंतन केल्याप्रमाणे भ्रम प्रमादादी जे काही मनुष्याच्या बुद्धीमध्ये असणारे दोष त्या दोषांनी युक्त होऊन ह्या वेदाकडं पाहतो आणि त्यामुळं जरी त्याला कोश व्याकरणादिकांचं तर्कादिकांचं अध्ययन असलं तरीसुद्धा एक एक दर्शनाने एक एक विचार मांडला तो आपल्या स्वतंत्र बुद्धीनं. म्हणून आपल्याकडं जेव्हा श्रुती आणि स्मृती यांचा विरोध येतो, वास्तविक ऋषीमुनींनी हे विचार मानलेले. काल सांगितलं की एकांतामध्ये नैमिषारण्यासारख्या ठिकाणी बसून हे सगळे वेदाचं अध्ययन करणारे मंत्रद्रष्टे अशा प्रकारचे ऋषी त्या ठिकाणी येतात आणि त्याच्यामध्ये सत्य काय आणि असत्य काय, म्हणजे सत्य काय मिथ्या काय, नित्य काय अनित्य काय, आत्मा काय अनात्मा काय, जगत कसं उत्पन्न झालं, जगामध्ये दुःख त्रिविध दुःख का प्राप्त झाली, त्याच्या निवृत्तीची साधनं काय, अशा प्रकारचा विचार त्यांनी केलेला आहे. परंतु प्रत्येकाची मतं मात्र काय आहे, वेगवेगळ्या प्रकारची मतं मांडलेली आहेत. तर अशा वेळेला आणि त्यांनी आपापले ग्रंथ पण निर्माण केले आणि ते ग्रंथ वेदानुसारी आहेत असा त्यांचा दावा पण आहे. पण असं जरी असलं, कितीही मनुष्य कितीही मोठा असला
किती विद्वान असला तरी बुद्धी त्याची किती सूक्ष्म गंभीर अशा सिद्धांतामध्ये अवगाहन करणारी असली तर वेदाचा अनंतावयी वेदा, त्या वेदाचं तात्पर्य, वेद अनंत बोलिला आणि अर्थ हितुकाची साधिला. वेदाचं तात्पर्य काय आहे त्या तात्पर्याचं ग्रहण सहसा होत नाही. असा एखादाच भाग्यवान असतो की त्याला त्याचं ग्रहण होतं. म्हणून हे सगळे जे दर्शनकार आहेत ते आपापले विचार या ठिकाणी सांगतात. परंतु जोपर्यंत हा केवळ अद्वैत सिद्धांत, वेदांत सिद्धांत जोपर्यंत येत नाही तर तोपर्यंत हे सगळे दर्शनं बोलत राहतात. पण जेव्हा वेदांत समोर येतो त्यावेळेला त्यांचं वर्णन काय केले, कोल्हे कुई असं वर्णन केले की त्या ठिकाणी जोपर्यंत वेदांत रूपी सिंहाची गर्जना होत नाही तोपर्यंत ही इतर दर्शनं बोलत असतात. परंतु तुम्ही म्हणाल मग ही दर्शनं तर एकट्या वेदांत दर्शनाचा एवढा प्रभाव आहे तर मग आतापर्यंत ती सगळी निष्प्रभ व्हायला पाहिजे. ती निष्प्रभ झाली नाही. त्याचं कारणही असं आहे, हे सुद्धा भगवंताचं मनोगतच आहे. दार्शनिक पंडित हे काही सामान्य गोष्ट नाही. साधारणपणे मनुष्य जेव्हा ह्या सत्याच्या किंवा जगताच्या मुळाशी असणारं जे अधिष्ठान आहे त्या अधिष्ठानाचा शोध घ्यायला प्रवृत्त होतो, सत्याचं अन्वेषण करायला प्रवृत्त होतो, त्यावेळेला त्याच्या बुद्धीमध्ये कालच आपण पाहिलं की सोपान परंपरेनं हळूहळू ज्या प्रकारचं त्याच्या बुद्धीच्या विचाराचं गांभीर्य वाढत जातं, प्रगल्भता वाढत जाते, त्याप्रमाणे त्या दर्शनाचा उपयोग त्याला त्या ठिकाणी होतो. आणि एक जसं आपण एक पाऊल पुढं ठेवला, पुढच्या पायरीवर ठेवला का मागचा पाय उचलतच असतो, त्याप्रमाणे अगदी आपल्या ह्या दार्शनिक परंपरेमध्ये, ह्या भारतीय सनातन संस्कृतीमध्ये चार्वाक मताला सुद्धा घेतले, जैन मताचं सुद्धा स्पष्टीकरण आहे. तर त्याप्रमाणे मनुष्याला ह्या नास्तिक मतापासून तर वेदांतापर्यंत जाता येतं. म्हणून ह्या दर्शनांचं देखील आपल्याकडं जतन केलेलं आहे. या सगळ्या परंपरा ज्या आहेत त्या परंपरा जवळजवळ यावत सर्व दार्शनिक परंपरा आजही आपापल्या कार्यामध्ये रत आहेत किंवा हे विचार जे आहेत ते विचार शास्त्रकारांनी मांडलेले आजही आहेत. बरं त्याचं काय, मागच्या विचाराचा काही उपयोग होतो, अंतःकरणाची एक भूमिका होते, बुद्धीची प्रगल्भता वाढते, सूक्ष्मता वाढते, अंतरंगता वाढते आणि मनुष्य पुढं पुढं प्रवास करतो. परंतु आजच्या काळात काय आहे, ज्ञानोबा यांच्या दृष्टीनं की हा अकराळ विक्राळ अशा प्रकारचा कलिकाळ आहे. इकडं कोणाची प्रवृत्ती नाही, प्रवृत्ती झाली तरी त्याच्या जीवनातली सर्व बाकीचे व्यवहार करत असताना एवढा दार्शनिक अभ्यास करणं शक्य नाही. तेव्हा या ठिकाणी ही सर्व दर्शनं, सर्व वेद, स्मृतिग्रंथ आणि त्या आताच आपण पाहिलं की स्मृती आणि श्रुतीचा कुठं जर त्या ऋषींनी मांडलेला जर विरोध आला तर ही पण ब्रह्मसूत्रामध्ये निर्णय करून ठेवला की श्रुती आणि स्मृती यांचा विरोध आला तर श्रुती काय आहे, प्रबल प्रमाण आहे. म्हणून या ठिकाणी प्रबल प्रमाण वेद मानून जे लोक याचा विचार करतात तर ते हळूहळू वेदांत सिद्धांतापर्यंत जातात. म्हणून भगवान परमात्मा सांगतात, एक असं आहे की तू जर विचार करायला लागला आणि जर तू या ठिकाणी परवा सांगितल्याप्रमाणे निर्भीड असं चिंतन केलं नाही किंवा तू कोणतं तरी एखादं गृहीत कृत्य भ्रमाणी हाच सिद्धांत म्हणून मानलं तर तुला पुढं क्षेत्रज्ञाचा विचार होणार नाही. तेव्हा क्षेत्रज्ञाचा विचार करणारे अनेक लोक असले तरी केवळ अद्वैत सिद्धांताचं काय स्वरूप आहे ते मी तुला संक्षेपतः शृणू थोडक्यात सांगणार आहे, ते तू ऐक. आणि हा विचार करण्याची दिशा कशी असावी. आपण म्हणलं क्षेत्रज्ञ, पण क्षेत्रज्ञामध्ये क्षेत्राचा जेव्हा विचार करायचा, क्षेत्र म्हणजे काय, यत क्षेत्र तत्क्षेत्रम यच्च, यादृक्च कशा प्रकारचं आहे. नंतर यद्विकारी, ते कोणत्या विकारांनी युक्त आहे किंवा ते क्षेत्र कोणापासून निर्माण झाले, कोणाचा विकार आहे, कोणाचं कार्य आहे. यतश्च यत, ज्याच्यापासून ते निर्माण झालेलं आहे. आणि सहाच यत प्रभावश्च, वास्तविक त्या क्षेत्राच्या ठिकाणी आलेला जो प्रभाव किंवा जे सामर्थ्य आहे ते कशाचं आहे. म्हणजे क्षेत्र हे काय आहे, प्रकृतीपासून उत्पन्न झालेलं आहे आणि त्या प्रकृतीचे जे गुण आहेत, त्रिगुण जे आहेत, त्या त्रिगुणांचं हे सामर्थ्य आहे. पण जड प्रकृती याला कारण कशी होईल तर तिच्यामध्ये त्या प्रकृतीमध्ये चैतन्याचं काय आहे, प्रतिबिंब ग्रहण झालेलं आहे. केवळ स्वतंत्ररित्या सांख्य सिद्धांताप्रमाणे प्रकृती ह्या क्षेत्राला निर्माण करू शकत नाही. इत्यादी गोष्टी तुला मी आता पुढं सांगणारच आहे. परंतु ह्याविषयी सावधानता असणं हे त्या मुमुक्षूचं काय आहे, कर्तव्य आहे. सावधान राहणं, सतर्क राहणं
बाबा वाक्यम प्रमाणम असंही न मानणं, त्याचप्रमाणे अश्रद्धही न होणं. काय तर्क्यताम मा कुतर्क्यताम, तर्क करा पण कसा करा, ह्या विचाराची पद्धती अशी आहे की यांच्यामध्ये भगवत्पूज्यपाद शंकराचार्य सांगतात, श्रुतिमतस्तर्कोनुसंधीयताम आत्मेच्छा व्यवश्यताम निजग्रहात तोरणम विनिर्गम्यताम. श्रुतीला अनुकूल तर्क करायचा, श्रुतीच्या विरुद्ध तर्क करायचा नाही. तर कोणताही तर्क, आज आपण केलेला तर्क श्रुतीच्या विरोधी असेल तर तो काय आहे, दुष्तर्क आहे, कुतर्क आहे. कुतर्क करायचा नाही, तर्क करायचा. पण आणि तर्काची एक प्रणाली ठरलेली आहे, ती कोणती, तर्क हा श्रुतीच्या अनुकूल करायचा. श्रुती सांगते ना, तर त्याप्रमाणे तर्काने श्रुतीला काय करायचं, आपल्या श्रुतीच्या सिद्धांताला उपोद्बलक म्हणून या ठिकाणी तर्क करायचा. स्वामी रामसुखदाजींनी विनोदानी सांगितलं, एक गोष्ट सांगितली साधक संजीवनीमध्ये. तर 3 भाऊ होते आणि त्या 3 भावांच्यामध्ये 2 भाऊ कर्तबगार होते आणि एक मात्र फार आळशी होता. पुढे योगायोगाने त्यांची आई मरण पावली. तेव्हा आईच्या ज्या अस्थी आहेत त्या अस्थी हरिद्वारला पुढं ब्रह्मकुंडापर्यंत न्यायच्या असं त्यांनी सांगितलं की ब्रह्मकुंडापर्यंत न्यायच्या. तर ते म्हणे पण आपण आपल्या कामात मग्न असतो, आपला व्यवहार विस्कळीत होईल, हा नाहीतरी आळशीच भाऊ आहे, याच्याकडे हे काम सोपू. त्याच्याजवळ तो अस्थी कलश दिला आणि त्याला सांगितलं साधारणपणे 300 किलोमीटर या ठिकाणी हरिद्वार आहे, तर मग तू काय कर की ह्या अस्थी घेऊन जा. दररोज तू 30 किलोमीटर चालला तर तू 10 दिवसात पोचतील. परत तिकडून 30 किलोमीटर चालला तर इथं परत येशील आणि 4-5 दिवस विधी, तिथं काही क्षेत्रवास कर. अशा रीतीनं साधारणतः तू 25 दिवसामध्ये येऊ शकतो इथं परत. त्यांनी सांगितलं ठीक आहे. तो निघाला ते अस्थी कलश घेऊन, परंतु तो 10-11 दिवसातच परत आला. तेव्हा त्यांनी विचारलं की त्या दोघा भावांच्यात विचार झाला, एकतर हा आळशी दररोज 30 किलोमीटर चालेल की नाही अशी शंका होती, पण हा इतक्या लवकर आला कसा, यांनी आस्थीत टाकले की नाही कोणास ठाऊक. पण त्याने आता विचारायचं कसं. तर त्यांनी एका भावाने त्याला सांगितलं की दादा मला रात्री आई स्वप्नात आली आणि आईनं सांगितलं की यांनी काय केलं, चालताना कंटाळा आला, त्या आस्थी घेतल्या आणि एका डबक्यामध्ये टाकून दिल्या आणि परत माघारी आला लवकर. कुठं जायचं ब्रह्मकुंडापर्यंत. खोटं सांगितलं. पण यांना काही त्याचा निर्णय होईना. मग त्यांनी सांगितलं आई माझ्या स्वप्नात आली आणि आईनं सांगितलं की ह्या दादानी ह्या अस्थी माझ्या मध्येच एका कुठं टाकून दिल्या आणि हा ब्रह्मकुंडापर्यंत मला घेऊन गेला नाही. तो म्हटला काय आई वेडी, म्हटला तुला सांगायला 150 किलोमीटर पाठीमागं आली तर आणखी पुढं का गेली नाही ब्रह्मकुंडापर्यंत. सांगण्याचं तात्पर्य असं आहे का जर तर्कच करायचा झाला तर आईच्या अस्थी मागं नाही आणायच्या, आईच्या अस्थी ब्रह्मकुंडापर्यंत न्यायच्या. तसा तर्क हा श्रुतीला अनुसरून करायचा, श्रुतीच्या विरुद्ध तर्क करायचा नाही. ह्या सगळ्या गोष्टी आहे ना, ज्या ज्या वेळेला आपण भगवंताची किंवा ज्ञानोबारायांची वचनं आहेत, ही वचनं आपल्याला हे सांगतात की श्रुतिमतच तर्कोन काय वेदो नित्यमधीयताम तदुदितम कर्मस्वनुष्ठीयताम तेने शस्य विधीमपचीयताम काम्ये मतिस्त्यज्यताम पापौघा परिधूयताम भो सुखे दोषोनुसंधीयताम आत्मेच्छा व्यवश्यताम निजग्रहात तूर्णम विनिर्गम्यताम संघात सत्सु विधीयताम संघात सत्सु विधीयताम. आणि त्याच्या पुढंच हे की हे जो तर्क आहे ना, दुस्तर्कात सुविरम्यताम, दुस्तर्कापासून आपण थांबावं, त्याच्या दुस्तर्क करत बसू नये. म्हणून ह्या श्रुतीचा आम्ही जो तुला विचार सांगणार आहे हा विचार श्रुतीला अनुकूल अशा प्रकारचा विचार तुला सांगणार आहे क्षेत्रसंबंधाने, आणि तो समासेन मे शृणू, तर तो ऐक. आता या श्लोकावर असणाऱ्या आपल्या ज्या ओव्या आहेत तर त्या ओव्या साधारणतः 19 ओव्या झालेल्या आहेत. नास्तिका द्यावया तोंड वेदाचे गाढे बंड ते देखोनी पाखांड आनची वाजे. माऊली या ठिकाणी सांगतात वास्तविक श्रुती सिद्धांत आहेत ते श्रुतीमध्ये पूर्ण आपल्याला हे सगळी कोडी उलगडण्यासाठी श्रुती माता प्रवृत्त झालेली आहे की जीवाचं जेणेकरून कल्याण होईल. आहितापासोनी काढिती आणि हित देवनी वाढविती नाही गा श्रुती परवती माऊली जगा. गुरुवर्य
प्रातस्मरणीय साखरे महाराज म्हणत असतात, माऊलींना माऊली का म्हणतात असा एका साहित्यिकाने प्रश्न विचारला. एक कारण त्याच्यातलं असं आहे की माऊली हे एक असे तत्त्वज्ञ संत आहेत की ज्यांनी आत्म्याला माऊली म्हटलेलं आहे. प्रियाची परमसीमा जो भेटे माऊली आत्मा असं माऊली म्हणतात. म्हणजे याचाच अर्थ काय आहे, माऊलींनी आत्म्याला माऊली असं म्हटलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की माऊलींनी श्रुतीला माऊली म्हटलेलं आहे. नाही श्रुती परवती माऊली जगा. म्हणजे याचा अर्थ असा आहे की श्रुती ही आपली मातृस्थानी आहे आणि जसं आपल्या वडिलांचा निर्णय ही माताच देऊ शकते, आपले वडील कोण आहेत, त्याप्रमाणे आपल्या वास्तव स्वरूपाचा परिचय आपल्याला श्रुती माऊलीच करून देते. वास्तव स्वरूप जगामध्ये दुसरं कोणतंच नाही, तो भेटे माऊली आत्मा. खरा काय आहे, फक्त आत्माच एक सत्य आहे, आत्म्याच्या अतिरिक्त कोणताही पदार्थ सत्य नाही आणि त्याला माऊली असं म्हटलं. आणि हे ज्यांनी आपल्याला दाखवले ते आपली माऊली आहे. म्हणून या ठिकाणी आपण संत सम्राट महाराजांना, ज्ञानोबारायांना आपण माऊली असं म्हणतो. तर ते हे श्रुतीनं सांगितलं. परंतु श्रुती का सांगायला लागली, तर जे लोक श्रुतीप्रामाण्य मानत नाहीत ते सगळे नास्तिक लोक आहेत. तेव्हा नास्तिका द्यावया तोंड वेदाचे गाढे बंड, ते देखोनी पाखांड आनची वाजे. सांगतात नास्तिकाला तोंड देण्यासाठी श्रुतीमाता आली. अरे ज्या गोष्टी इंद्रियांना गोचर आहे तिथं तुमच्या तर्काने काही होत नाही. काय अचिंत्या खलुये भावा नतांस तर्केनं योजयत. जे अचिंत्य पदार्थ असतात, जे आपल्या मनबुद्धी जिथपर्यंत पोहोचत नाही त्या ठिकाणी तर्क करून उपयोग नाही. त्या ठिकाणी श्रुतीप्रामाण्य आहे, त्या श्रुतीप्रामाण्यालाच आपण मानलं पाहिजे. म्हणून म्हणतात की परंतु हे नास्तिकांनी मनावर घेतलं नाही. श्रुतीमातेचं एवढं मोठं वेदाने बंड केलं नाम. या ठिकाणी कालच आपण दृष्टांतात पाहिलं, जर एखाद्या चित्र आपोआप होत नाही, त्याला चित्रकार लागतो, तर हे चित्रविचित्र संपूर्ण विश्व, ह्या विश्वाचा निर्माता हा कसा असला, सर्वज्ञ सर्वशक्तिमान असणारा ईश्वर, तो वेद प्रतिपाद्य, तो आपण मानलाच पाहिजे. अशा प्रकारे तर्काने देखील त्यांचं खंडन केलेलं आहे. आणि हे सर्व असूनही तो मात्र ऐकत नाही. आजही त्याची परंपरा जिवंत आहे की नाही, चारवाकाची आजही जिवंत आहेत. तुम्ही म्हणाल कुठे, उलट हे काय आपण चारवाकच आहोत. ह्याच्यामध्ये सगळे जरी आपण हे चिंतन करत असलो तर जो मनुष्य देहाचं भरणपोषण हेच आपल्या जीवनातला पुरुषार्थ समजतो, तो चारवाकच आहे. तो देह तोची देव, भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पाखांड्याची. तो पाखांडी जो मनुष्य आहे तो या ठिकाणी आनची वाजे आणखी बडबड करायला लागला. काय बडबड करतो, म्हणती तुम्ही निर्मळ लटीके हे वाघजाळ, ना मनसी तरी पोफळ घातले आहे. तो काय म्हणायला लागला नास्तिक, पाखांडा आनची वाजे, वेगळीच बडबड करायला लागला. तुम्ही एवढं जरी बोलत असेल ना तर मी हे मान्य करणार नाही. उलट तुम्हीच निर्मूळ आहे, तुम्हालाच काही मूळ नाही. लटिके हे वाघजाळ, हे जे एवढं 4 वेदाचं, त्या षडंग वेदाचं तुम्ही अध्ययन करता, त्याच्या अर्थाचा विचार करता, त्याच्यावर दार्शनिक चिंतन करता आणि वेदांत सिद्धांत प्रतिपादन करता, हे तुमचं वाघजाळ आहे. हे तुमचं सगळं शब्द पांडित्य आहे. वाणीचा विस्तार फक्त शब्द जंजाळ आहे. हा तुमचा सगळा शब्द छल आहे. आमचं खंडन करताना पण आम्ही तुम्हाला तुमचा सिद्धांत मान्य करणार नाही. बरं तुम्ही म्हणाल की आम्ही तर्कशुद्ध पद्धतीने, या आमच्याबरोबर बसा तर्काला. ना मनसी, जर तुमचं म्हणणं योग्य नाही, आमचंच म्हणणं खरं आहे असं तुम्ही जर वैदिक किंवा वेदानुमोदित सिद्धांत घेऊन बोलत असाल तरी पोफळ घातले आहे. आम्ही लोक म्हणतात त्यांनी सुपारी घेतली, म्हणजे याचा अर्थ आम्ही तुमच्याबरोबर वादविवाद करायला तयार आहे. आम्ही प्रतिज्ञापूर्वक या ठिकाणी सुपारी घेतलेली आहे. पोफळ घातले आहे, आम्ही याच्याविषयी पैज मानले.
प्रतिज्ञा केली, आमचंच म्हणणं खरं आहे, मरण ते मुक्ती पाखांड्याची, हे खरं आहे, यावत जीवम सुखम जीवेत, हे सुद्धा आमचं खरंच आहे. ऋणम कृत्वा घृतम पिबेत, माणसाने कमी पडलं तर तो खावं वाटलं तर तूप खायचं, परंतु पैसे नसले तर ऋणम कृत्वा, ऋण करून हे घ्यायचं, तूप प्यायचं. आणि म्हणजे पैसे कसे द्यायचे, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. आपले पंडित प्राण राजराजेश्वर शास्त्री सांगायचे, असं गुरुजी सांगत असतात की या ठिकाणी ह्या भारतीय दर्शन परंपरेमध्ये हा चार्वाकसुद्धा फार मोठा मनुष्य आहे. कारण का, तर तो काय म्हणतो, सुखाने जगावं असं सांगतो, सुखाने जगावं, ऋण करावं असं सांगतो, चोरी करावी असं नाही सांगत. म्हणजे आपला चार्वाक जरी असला तर ऋणम कृत्वा, विनंती करून मला कर्ज द्या, मी तुमचं परत देईल असं सांगायचं. पुढे जाऊन तो खोटं नाही दिलं तर चालेल म्हणतो, पण ऋणम कृत्वा. पण घृतम पिबेत म्हणतो, मध्यम नाही म्हणत, मद्य प्या असं म्हणत नाही. म्हणून ज्या वेळेला मनुष्य खरा अंतरंग आपल्या सुखाच्या शोधात निघेल, त्यावेळेला त्याला हे जे विचार आहेत, चार्वाकापासून जरी तो चालायला लागला, विचाराची परंपरा आहे, त्याच्या बुद्धीची झेप तशी आहे, परंतु कुठंतरी सश्रद्ध होऊन तो जर विचाराला लागला तर हळूहळू त्याचं पुढची पायरी जी आहे ती त्याला मिळत राहते. हे खूप मोठा हा विचाराचा विषय आहे. आपले जे पुण्यामध्ये अभ्यंकर शास्त्री, त्यांनी या ठिकाणी हे जे दर्शनात सर्वदर्शन संग्रह आहे ना, त्याची एक दर्शनांकुरा म्हणून टीका लिहिलेली आहे त्याच्यामध्ये. तर ही दर्शनं जी आहेत, ही दर्शनं कशी मनुष्याच्या बुद्धीमध्ये हळूहळू सूक्ष्मता, अंतरंगता कशी आणतात याच्यासाठी त्यांनी चिंतन लिहिलेलं आहे. तर त्यामध्ये सांगतात, तो म्हणतो मात्र ना तरी पोफळ घातले आहे, आम्ही प्रतिज्ञा केलेली आहे. ह्या दार्शनिक नास्तिक लोक म्हटलं की आपण लगेच त्यांची उपेक्षा करतो, तसं नाही. तर नास्तिक त्याचे काय विचार आहे ते ऐकून घेऊन आपण जर त्याच्या बुद्धीमध्ये काही उत्थान करता आलं तर ते सुद्धा आपण केलं पाहिजे. आता तो जर त्याच्या प्रतिज्ञापूर्वक माझंच खरं म्हणत असेल तर त्याला नाईलाज आहे. परंतु तो जर आपल्या दुःखातून खरोखर मुक्तता व्हावी या उद्देशाने हे विचार घेऊन असेल तर तुझ्या विचाराने दुःखातून कायमची निर्मुक्ती होऊ शकत नाही. तुला परमानंद किंवा खरी शांती प्राप्त होणार नाही बाबा. त्याच्यासाठी तुला पुढचा विचार केला पाहिजे. आणि तो काय हे विचार आहे, हा काय म्हणतो, ऋणम कृत्वा घृतम पिबेत. भोगी जीवन असलं म्हणजे ते सुखी असतं, ही त्याची काय आहे कल्पना आहे. तर त्याच्यामध्ये जैन दर्शन येतं, ते नास्तिक आहे, ते मानत नाही, पण ते जैन काय म्हणतं की त्यागामध्ये सुख आहे. ना ते जैन जे दिगंबर, सगळं दिशा हेच त्यांचं काय आहे, वस्त्र आहे. अहिंसेचं तत्त्व किती पाळतात, आहेत नास्तिक, परंतु चार्वाकापेक्षा यांची पायरी पुढची आहे. आणि मनुष्याला काही ना काही त्यांच्यापेक्षा अधिक सुखाचा अनुभूती मिळवून देणारा अशा प्रकारचा हा विचार आहे. आणि तो विचार सांगतात की पाखांडाचे कडे नागवी लुंचिती मुंडे, नियोजिली वितंडे ताळाशी येती. आता पाखांडाचे कडे म्हणजे पाखांडी जे लोक आहे, म्हणजे नास्तिक वेदनिंदक असणारे जे जैन लोक आहे, ते नागवी मुंडे लुंचिती. त्या ठिकाणी ते काय करतात, नागवी म्हणजे त्यांना नागव असं म्हणतात, म्हणजे दिगंबरवादी. त्याच्यामध्ये जे श्वेतांबर आणि दिगंबर, जैनामध्ये दोन पक्ष आहेत, तत्त्वज्ञान एकच आहे त्यांचं, की तो जे हा म्हणतो हे विश्व आपोआप उत्पन्न होतं, ते म्हणतात तसं नाही. जसं ते पुद्गल नावाचं एक तत्त्व मानतात आणि त्याच्यापासून ह्या विश्वाची उत्पत्ती मानतात. म्हणून ते म्हणतात की ते दिगंबर आहेत, ते दिगंबर मुंडे लुंचिती. त्या आपल्या डोक्याचे केस, मुंडे म्हणजे डोकं, डोक्यावरचे केस लुंचन करतात, म्हणजे ते केस उपटतात. जेव्हा दीक्षा घेतात जैन संप्रदायामध्ये तेव्हा एक एक केस उपटून टाकतात. आता किती कष्टाचं किंवा हे व्रत जे आहे हे किती कष्टकर व्रत आहे. आणि ते म्हणतात की नागवी लुंचिती मुंडे, तर तुम्हाला अहिंसेशिवाय पर्याय नाही असं सांगतात. आणि त्याग आपला उलट ते आपला जो वेद आहे, वेदसुद्धा सांगतात मग काय नाही, अहिंसा परमो धर्म. अहिंसा हा त्यांचं किती ते अहिंसा पाळतात, तर पाणीसुद्धा गाळून पितात.
गाळून उकळलेलं पाणी जे आहे तर ते पाणी गाळून घ्यायचं आणि नंतर तेच पाणी प्यायचं. का तर हे ज्या पाण्यामध्ये असणारे जीवजंतू ते आपल्या पोटात जातील अशा प्रकारचं सांगतात. म्हणून किती त्यांचा जो विचार आहे अहिंसावाद किती त्याच्यामध्ये आहे, भरपूर आहे. परंतु वेदाला अभिप्रेत असणारी अहिंसा, वेदामध्ये तर यज्ञ यागादी सांगितलं, ते म्हणतात ते वेदाला आम्ही त्यासाठीच मानत नाही. वेदामध्ये प्राण्यादिकांचे बळी सांगितलेले आहेत आणि अशा प्रकारचं हे अश्वमेध वगैरे यज्ञ, तर हा भाग आम्हाला मान्य नाही असं ते म्हणतात. कारण अहिंसा जर परमधर्म असेल तर त्या ठिकाणी हिंसा कुठंच व्हायला नको, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर असं ते सांगतात. आणि अहिंसा हेच परमतत्व आहे. परंतु आता तुम्ही सांगा, ते म्हणतात नियोजिली वितंडे ताळाशी येती. पण जर आपण वितंडे नियोजिली, जर त्यांच्याबरोबर वितंड केला तर ताळाशी येती, ते पण ताळ्यावर येतात. म्हणजे जरी त्यांनी 4 वाकाचं खंडन करून आपल्या मत स्थापन केलेलं असलं तरीसुद्धा त्यांचं मतसुद्धा काय आहे, खंडितच आहे. पण त्यांना ताळ्यावर आणण्यासाठी आता वेद प्रामाण्याला तर मानत नाही, मग अशा वेळेला त्यांच्याबरोबर काय करावं लागतो, वितंडा करावा लागतो. आपण थोडं एक दिवस पाहिलं होतं, पुन्हा थोडक्यात सांगतो. वाद हे जे तद्विद्य संभाषा म्हणून ज्याला म्हणतात, ज्याच्यामध्ये अनेक विद्वान एकत्र येऊन चर्चा करतात, त्या चर्चा करण्याच्या 3 पद्धती आहेत, वाद, जल्प आणि वितंडा. वादामध्ये काय असतं की दोघंही समान योग्यतेचे पुरुष एकत्र येऊन खरं जे सत्य असेल ते मान्य करतात आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह दूषित भावना ठेवत नाही, किंवा आपला स्वतःचा अहंकार किंवा आपली बुद्धी आणि किंवा आपलंच म्हणणं खरं आहे, आपलंच गृहीत कृत्य खरं आहे असं ते मानत नाही. असं जे बोलणं असतं त्याला काय म्हणतात, वाद म्हणतात. आणि जल्पामध्ये काय, दुसऱ्याचं चुकीचं आणि आपलंच बरोबर, म्हणजे परमताचं खंडन करायचं आणि स्वमताचं मंडन करायचं, याला जल्प असं म्हणतात, याला जल्प. आणि वितंडा म्हणजे काय, आपल्या पक्षाचं स्थापन करायचं नाही, दुसऱ्याचंच मत खंडन करत राहायचं, याला वितंडा म्हणतात. आता हा वितंडा ज्ञानेश्वर महाराजांनी वाद हा ग्रंथ जो आहे याचं जे चिंतन आहे हे वादे जाय ते तत्वबोधा संवाद आहे, करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद, अशा प्रकारचं हे चालू आहे. परंतु जेव्हा जैन मत समोर येतं त्याचं खंडन करताना याच अध्यायामध्ये माऊली पुढं करतात, तर तिथं जणू काही वितंडाचा आश्रय केल्यासारखा दिसतो. वास्तविकतेत सुद्धा जर आपल्याला संवादामध्ये हे जल्पामध्ये सुद्धा नाही, संवादामध्ये त्या संवाद रूपाने त्याचं चिंतन करता येईल. पण आपण हे विषय समजण्यासाठी वितंडामध्ये काय, एकाचिया वाहनी गाळू आदरिले पाणी आणि गाळीत या आळणी जीवाची मेले. माऊलींची वाणी ही मृदू आहे, परंतु मृदू वाणीसुद्धा याचं खंडन करण्याकरता प्रवृत्त झाली तर माऊली म्हणतात, अहो बरोबर आहे, तुम्ही म्हणता अहिंसा पाळायची आणि त्यासाठी उकळलेलं पाणी तुम्ही घेता का, तर त्या जंतूंना काही त्रास होऊ नये. पण ज्या वेळेला तुम्ही उकळता ते पाणी त्यावेळेला ते जंतू जगतात का तिथं? गाळत या आळ जीवाची मेले, तुम्हाला त्या उष्णतेने ते जीव मरून गेले आणि इकडं मग तुमची अहिंसा कुठं राहिली? अशा प्रकारचं त्यांच्या मताचं खंडन केलं. आपलं मत काय आहे ते नाही सांगायचं, परंतु दुसऱ्याच्या मताला दूषण द्यायचे, अशा प्रकारचं माऊली सांगतात. नियोजिली वितंडे, आपल्या वेदांत संप्रदायामध्ये खंडन खाद्य नावाचा कोणाचा हर्षण मिश्रा त्यांचा ग्रंथ आहे, तर तो ग्रंथ जो आहे तो वितंडाचा ग्रंथ सांगितला जातो. त्यांचं ते सकाळी सहज आपले बसलेले आहेत, थंडीच्या दिवसामध्ये बसलेले आहेत आणि सूर्याचं कोवळं ऊन घेत आहेत. तेवढ्यात एक पूर्वपक्ष आला आणि तो पूर्वपक्ष म्हणतो, काय करता? ते म्हणे काही नाही, मी आपल्या ऊन सेवन करतो, या सूर्यकिरणाचं काय उष्णता जी आहे त्याच्यासाठी बसलेलं आहे आनंदाने माझ्या स्वसुखामध्ये. तर तो दार्शनिक पंडित होता, तो वाद घालायला आला होता. त्यांनी लगेच विचारलं की अहो हे लोक जे म्हणतात की हे विश्व आपोआपच उत्पन्न झालं, लगेच त्याचं खंडन करून टाकलं. त्यात तो म्हणायला लागला पुद्गलापासून उत्पन्न झालं, त्याचं खंडन केलं. म्हणले हे विश्व आहे ना शून्यवादाचं खंडन केलं. वैशेषिक, नैयायिक, सांख्य, पूर्वमीमांसक सगळ्यांचं खंडन केलं आणि आपलं मत जे आहे ना ते केवळ अद्वैती. तर त्यांनी एक वाक्य त्यांचं आठवत नाही, सुखमास्मय, त्यांनी सगळ्याचं खंडन केलं आणि
ते काय म्हणतात, मग तुम्ही कोणत्या पक्षाचे? मी काही नाही, माझ्या आत्मसुखामध्ये बसलेलं आहे. त्याच्यामध्ये एक श्लोक आहे खंडन खाद्यामध्ये. तुम्ही म्हणा याचा अभ्यास केला नाही, थोर पुरुषांचं ऐकलेलं. तर ह्याच्यामध्ये त्यांना कंबोजच्या राजाचा सुवर्णपुंखाचा विडा दररोज येत होता भेट. निर्विकल्प समाधी प्राप्त झालेले जीवनमुक्तीच्या, ज्याला आपण म्हणतो ना असंसक्ती पदार्थाभाविनी, तर तुर्यगा अवस्थेमध्ये रमणारे ते महात्मे होते. पण सगळ्यांचं खंडन केलं. ते म्हणे अहो तुम्ही सिद्धांताचं काहीच सांगितलं नाही, नुसते खंडनच करीत बसले. तर ते लोक जे त्यांची मतं कशी चुकीची आहे एवढंच त्यांनी त्याला सांगितलं. का तर त्यांना जसं म्हणतो ना यथा यक्ष तथा बलिही, जसा माणसाला भूत लागेल त्या भूताच्या जी शक्ती असेल त्यानुरूपच त्याला बली द्यावा लागतो ना, त्याप्रमाणे ह्या सर्वांचं त्यांनी खंडन केलेलं आहे. आणि असे खंडन खाद्यकार हर्षल मिश्रांसारखे नियोजिली वितंडे, त्यांनी जर वितंडाचा आश्रय केला तर मग ताळाशी येते, मग त्यांना आपल्या मताचा परित्याग करावा लागतो. ते अभिभूत होऊन जातात, त्यांना पराभव पत्करावा लागतो असं सांगतात. मृत्यूबळाचे निमाजे हे जाईल विन काजे, ते देखोन या व्याजे निघाले योगी. आता याच्यानंतर हे झालं नास्तिकांचं. परंतु नास्तिक काय म्हणतात, सर्वम शून्यम शून्य बौद्ध म्हणतात. पुढं जैनांच्या नंतर अरे सर्व शून्य, काहीच नाही हे कोणाला कळलं? शून्य हे कोणाला कळलं? शून्य ज्याला कळलं तो तर शून्य आहे, पण ज्याला शून्य कळतं तो तर शून्य नाही, कारण तो कोण आहे? मीच आहे. याचा अर्थ तूच आमचा काय आहे? आत्मा आहे. म्हणजे शून्यवादाचंही खंडन करतात. माऊली म्हणतात शून्य सिद्धांत बोधू कवणे सत्ता होय सिद्धू, नसताचे अपवादू वस्तू शिगा. अशा प्रकारचं जे तुम्ही स्वतःचं ज्ञान आहे आणि तिथं काय म्हणता शून्य आहे असं तुम्ही म्हणता. या ठिकाणी तुमचं कसं बोलणं आहे? मे मुखम जिव्हा नास्ते, माझ्या मुखात जिव्हा नाही. बोलला कसा? ब्रह्मचारीच मे पितामह, हां माझे वडील काय आहेत? ब्रह्मचारी आहेत. तू झाला कसा? याप्रमाणे शून्य आहे, तुला कळलं कसं? आणि ज्या अर्थी कळलं त्या अर्थी तू काय आहे? सद्रूप आहे, सद्रूप आत्मा आहे, तुझं अस्तित्व आहे, शून्य नाही. अशा प्रकारे त्याला पटवून देतात. आता यानंतर काही लोक काय म्हटले, अरे ह्यांच्या नादी लागू नका, हे तर काय वेदाला मानत नाही, यांना सुखाचा शोध लागणार नाही, शांती मिळणार नाही, यांची मतं पूर्वगृहीत कृत्यांनी दूषित झालेली अशा प्रकारची मतं आहे, हे आग्रही लोक आहेत. आपण काय केलं पाहिजे? श्रुती माऊलीचा आश्रय केला पाहिजे. पण श्रुती माऊलीचे विचार तर आपल्याला कळून घ्यावे लागतील ना. मग ते कळून घेत असताना ही आस्तिक दर्शनाचा उदय झालेला आहे. आणि मग ह्या आस्तिक दर्शनकारामध्ये ते जे काही पहिलं दर्शन आहे न्याय, आता हे याच्यामध्ये असं समजायचं की जे तार्किक लोक आहेत म्हणजे न्याय आणि वैशेषिक यांच्या तर्काचं खंडन करून सांख्यानी त्यांचं खंडन केलेलं आहे. कोणाचं? न्यायाचं. आणि म्हणून त्याच्यामध्ये मला वाटतं ब्रह्मसूत्रामध्ये सूत्र आहे की वेदांतांनी काय केलं? सांख्याचं खंडन केलं आणि त्याला प्रधान मल्ल निभरण न्याय म्हणतात. म्हणजे एखादा मोठा पैलवानाला चित केलं जो हिंद केसरी आहे आणि एखादा काडी पैलवान म्हणजे मला कुठं जिंकलं आहे तुम्ही, अरे त्याचं केलं म्हणजे तुझं झालंच आहे. त्याप्रमाणे ह्या सांख्यदर्शनापर्यंत हे विचार म्हणजे उत्तर दर्शनाने पूर्व दर्शनाचं खंडन करून आपला सिद्धांत स्थापलेला आहे. तर त्याच्यामध्ये आता काही लोक पण त्यांनी कसं केलं? श्रुती प्रामाण्याच्या आधाराने जी विचार प्रणाली आहे ती कशाचा आश्रय घेते? श्रुती प्रमाणाचा घेतं. त्याच्यामध्ये आता इथं माऊली सांगतात योग्याचं उदाहरण दिलं आणि ते योगी असे की मृत्यूशी आधा दिले. हे जे हठयोगी असतात ना, माणसं काय विचार करतात की आपल्याला मृत्यू नक्की आहे, मृत्यूचं दुःख निश्चित आहे आणि मृत्यूनंतर आपलं अस्तित्व राहणार नाही. आणि मृत्यू म्हणजे कोणाचा? शरीराचा मृत्यू. जर आपण असं काही साधन केलं ह्या शरीराला मृत्यूच आला नाही तर आपण अमरच होऊन जाऊ की नाही. म्हणून या ठिकाणी हे जे हठयोग करणारे जे लोक आहे तर ते हठयोगाचा आश्रय करतात. त्या योगामध्ये दोन मार्ग आहेत. एक जो आपल्या खऱ्या वास्तव आत्मस्वरूपाचा विचार करताना अंतःकरण वृत्ती आत्मस्वरूपात त्या ठिकाणी काय करावी? लीन करावी असा विचार करतो आणि त्यासाठी चित्ताचा निग्रह केला पाहिजे. आणि मग त्यासाठी साधन कोणतं आहे? योगाचं. योगस्तु चित्तवृत्ती निरोध, हा अंतःकरणाच्या वृत्तीचा निरोध करायचा. आता मी एक बोलून गेलो की या ठिकाणी अंतःकरण वृत्ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लीन करायची, त्याचा हा विचार नाही.
त्याचा खरा विचार काय आहे की अंतःकरण वृत्तीचा निरोध केला, एक वृत्ती निघून गेली, दुसरी वृत्ती आली नाही, मधला जो काळ आहे वृत्ती संधिकाल, तो जर आपण वाढवत गेले त्या ठिकाणी चित्तवृत्ती कोणत्याच आकाराची नसते. मी देह या आकाराची नाही आणि मी ब्रह्म या आकाराची नाही. अशा वेळेला त्याला जो काही निर्विकल्प समाधी लागतो त्याला, तर ते जे समाधी सुख आहे तेच काय आहे, आत्मसुख आहे असं तो समजतो. आणि हठयोगी जो आहे तो हे साधनं करत असताना ह्या योगमुद्रा वगैरे याच्या साह्याने तर त्या ठिकाणी तो हे शरीर अमर ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. अष्टांग योगी जो आहे तो अष्टांग योग जो आहे त्याच्यामध्ये यम नियम आसन प्राणायाम धारणा ध्यान आणि समाधी या क्रमाने तो समाधीचा अभ्यास करत असतो. तर याच्यामध्ये हे जे योगी आहेत हे दोन्ही योगी कशासाठी प्रयत्नशील आहेत, तर ह्याच्यासाठी प्रयत्नशील आहेत चित्तवृत्तीचा निरोध करायचा. एकाने शरीर आमर जरी करायचं झालं तर यम नियमादी साधनं तो करतच असतो किंवा तो प्राणावर विजय मिळवण्याचा विशेषतः प्रयत्न करतो. त्यांची ती शास्त्र आहेत. आणि कशामुळं हा मृत्यूला भ्याला म्हणून मृत्यू बळाचे माझे मृत्यूचा म्हणजे उन्मत्तपणा आहे तो जाईल विनकाजे विन जाईल. हे शरीर फुकट निरर्थक जाईल आपलं, म्हणजे शरीर काळ आपलं काही कारण नसताना हे शरीर घेऊन जाणार. मग आपण काय करावं, तर आपण काय केलं पाहिजे, योगाचं साधन केलं पाहिजे. पण योगाचं साधन करायचं म्हणजे असं सर्व लोकांच्या तळावून चालेल का, त्याला एकांतवासामध्ये जायला पाहिजे. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनम आत्मनः नात्युच्युत नात्युच्छ्रितम नातिनीचम चैलाजीन कुशोत्तरम. या ठिकाणी आपण अशा कुठंतरी आसन मांडून त्या 6व्या अध्यायामध्ये याचं वर्णन येऊन गेलेलं आहे. 6वा अध्याय पहा आपण, त्याप्रमाणे तो एकांतात जातो. आणि मृत्यूबळाचे ने माझे जाईल विनकाजे ते देखोनिया व्याजे निघाले योगी. ते सर्व पाहिलं आणि व्याजे म्हणजे त्या निमित्ताने मृत्यूपासून आपण काय करू, मृत्यूवर मात करू असं म्हणून योगी निघाले. योगी काय झाले, एकांतात निघून गेले, विजनवासात त्या ठिकाणी निघून गेले. एकांत कुठंतरी असणारं गिरीकंदराचा आश्रय त्यांनी केला. त्याचं कारण काय आहे, मृत्यूशी आधा दिले तीही निरंजन सेविले यमनियमांचे केले मेळावे पुरे. त्यांनी काय केलं, मृत्यूशी आधा दिले, मृत्यूला ते घाबरले, फार घाबरले मृत्यूला. तेही निरंजन सेविले आणि त्यांनी निरंजन म्हणजे एकांतवासामध्ये ते गेले आणि यमनियमांचे केले मेळावे पुरे. त्या ठिकाणी यम आणि नियम यांचा मेळावा म्हणजे समुदाय केला. म्हणजे काय आहे, आपल्याला ह्या योगदर्शनामध्ये 5 यम आणि 5 नियम सांगितलेले आहेत. यम कोणते 5, तर अहिंसा, सत्य, आस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, सर्व परिग्रहाचा त्याग करणं, हे यम त्यांनी संपादन केले. दुसरं साधन कोणतं केलं, नियमाचं साधन केलं. कोणतं, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान आणि शौच, हे 5 साधनं. आता हा मोठा विचार आहे, आपण योगसूत्र पहा, त्या योगसूत्रावर व्यास भाष्य म्हणून टीका आहे. तर त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी त्यांनी मिळवल्या. हे समुदाय म्हणजे त्यांचा अहिंसा, सत्य, आस्ते, ब्रह्मचर्य, अपरिग्रह किंवा संतोष, तप, स्वाध्याय, शौच आणि ईश्वर प्रणिधान, आभ्यंतर शौच, बाह्य शौच, हे सगळं त्यांनी आचरणात आणलं. या ठिकाणी एवढ्यांचंच केलं असं नाही, पुढं जाऊन हे 2च साधनं केली असं नाही, तर ही प्राथमिक साधनं आहे. याचा अर्थ पुढं जाऊन त्यांनी आसन सिद्ध केलं, त्याच्या नंतर प्राणायाम केले, प्राणावर विजय मिळवला, नंतर धारणा केली, ध्यान केलं, नंतर सविकल्प समाधी, निर्विकल्प समाधी, अशा क्रमाने हे योगी या ठिकाणी एकांतवासात साधन करू लागले. आता यांचं झालं एक स्थिती. अजून दुसरं सांगतात, काही लोकांनी काय केलं, आता भगवान शंकरांचं उदाहरण देतात. आपला वेळ संपत आला, थोडक्यात सांगतो. येण्याची क्षेत्राभिमाने राज्य त्यजिले ईशाने गुंती जानोनी स्मशाने वासू केला. आपण थोडे एकाग्र झाले तर आपण हा श्लोक पूर्ण करू थोड्याच वेळामध्ये. फक्त थोडं एकाग्र होऊन पहा, धावतं याचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. म्हणतात येण्याची क्षेत्राभिमानी, ह्याच क्षेत्राचा अभिमान, क्षेत्र म्हणजे
हे क्षेत्र काय आहे हे मला जाणलं पाहिजे, क्षेत्रज्ञाचा विचार केला पाहिजे. परंतु कैलासाचं राज्य बघून हा विचार होणार नाही. म्हणून भगवान शंकराने विचार केला आणि राज्य त्यजिले ईशाने, ह्या राज्याचा त्याग, ईश म्हणजे भगवान सदाशिव, त्यांनी ह्याचा त्याग करून ते निघून गेले. आणि काय कैलासाचा देव भोळा चक्रवर्ती, पण त्यांनी काय केलं की त्याचा कैलासाचा त्याग केला आणि कुठं झालं, स्मशानात वास रुद्र करी, आणि त्यांनी स्मशानभूमीमध्ये एकांतवासात राहायला गेले. आपली भारतीय संस्कृती आहे की ज्याच्यामध्ये त्यागेने एके अमृतत्व मानशु, जगात खरं अमरत्व मोक्ष सुख मिळायचं असेल तर भोगात सुख नाही, त्यागात सुख आहे. त्यागेनं एकेनं, केवळ त्यागानेच सुख मिळतं असं सांगणारी ही आपली वैदिक सनातन संस्कृती आहे. आणि त्यासाठी त्या भगवान शंकराने कैलासाचं राज्य त्यागलं आणि त्या ठिकाणी गुंती, कारण त्याच्यात गुंत हे उपाधी येते तिच्यामध्ये, राज्यामध्ये जितका म्हणतात ना राज्यांती नरक असं म्हणतात, त्याच्यापेक्षा त्याच्यात नको. आपल्याकडं ती मदालसा माता आपल्या बालकाला पाळण्यात झोके देताना काय सांगते की उपदेश मदालसा देहो निर्मिला कैसा, आणि आला शिकवण्या वाटा मातेच्या गर्भवासा, जो पंथ ओखटारे पचलाशी कर्मकोठा, अविचार बुद्धी तुझी पुत्र राया आदटा, पर्यदे मदालसा सोहम जो जो रे बाळा. त्याला म्हणते जाई रे जाई बाळा जाई तीर्थे तू हिंड, साधू आणि संत जेथे असती उदंड, त्या माझी गुरु करी जो त्या माझी आत्मज्ञानी तो गुरु करी प्रचंड. आज तो गुरु तू कर आणि तो तुला आत्मज्ञान देईल, अशी संस्कृती आपली सांगत आहे. हे 18 भार वनस्पती फळी फुली ओळती, नदी त्या पोखरणी, ज्या घरी नदी गंगा वाहती, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, आणि हे सुख सांडून या कासया योग शिविती. याच्यामध्ये सगळ्यांनी या असणाऱ्या वैभवाचा त्याग केलेला आहे. तेव्हा तू सुद्धा जाई रे जाई बाळा जाई तीर्थे तू हिंड, या ठिकाणी तू सुद्धा सत्संगतीसाठी ह्या सर्वांचा त्याग कर. त्याप्रमाणे भगवान शंकरांनी देखील सर्वांचा त्याग केलेला आहे. आणि गुंती जाणवणी, याच्यामध्ये बंधन आहे. संसारामध्ये किती जरी राजा असला तरीसुद्धा ते काय राज्य हे बंधनाला कारण होणार आहे, कारण उपाधी आहे. म्हणून त्यांनी गुंती जाणवणी स्मशाने वासू केला, स्मशानामध्ये वास केला. आयशा पैजा महेशा पांघुरणे दाही दिशा, लाच करू म्हणून कोळसा कामू केला. आता याच्यामध्ये सांगतात भगवान शंकर गेले आणि स्मशानामध्ये वास केला. आता याच्यामध्ये एक इतिहास आहे, थोडक्यात सांगतो. तर तो इतिहास असा आहे, 5 मिनिट. तर असं सांगतात, आयशिया पैजा महेशा, ह्या पैजेने म्हणजे प्रतिज्ञा केली भगवान शंकरांनी, आता मी परत ह्या राज्याकडे येणार नाही. आणि योगायोगाने काय झालं होतं की जी सती आहे तिचे वडील म्हणजे पार्वती माता, तिचे वडील दक्ष, त्या दक्षाच्या यज्ञामध्ये पार्वतीनं आपल्या देहाचं दहन केलं होतं. आणि मग भगवान शंकर एकटेच राहिले आणि निष्काम प्रकारचे होऊन त्यांना तर काय चांगली संधीच प्राप्त झाली आणि ते आपल्या तपश्चर्येमध्ये निमग्न झाले. आणि त्यावेळेला तपश्चर्येमध्ये निमग्न झाले, पण किती तपस्या, पांघुरणे दाही दिशा, त्यांना वस्त्र लागत नाही, भस्मवटी रुंडमाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गजचर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हर, भूते वेताळे नाचती, हर्षयुक्त उमापती, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. अशा प्रकारचे भगवान शंकर एकांतवासामध्ये त्या ठिकाणी राहू लागले. आणि त्यांचं पांघरून कोणतं आहे हे तरी वर्णन केलं आपण, गजचर्म व्याघ्रांबर. माऊली म्हणतात पांघुरणे दाही दिशा, दाही दिशा हेच त्यांचं काय आहे, वस्त्र आहे असे. परंतु ते म्हणतात त्याच्यामध्ये झालं काय, लाच करू म्हणून कोळसा कामू केला. हे याच्यामध्ये एक इतिहास आहे. आणि तो इतिहास असा आला की माऊली फक्त आपल्याला निर्देश करून जातात की लाच करू. काही लोक लाच घेतात आणि त्याच्या मोबदल्यात त्यांचं कार्य करून देतात. आपण म्हणतो त्याला लाचखोर किंवा लाच खाऊ. तर या ठिकाणी जो काम नावाचा विकार आहे त्या काम नावाच्या विकाराला लाच करू असं म्हटलेलं आहे. आणि काम म्हणजे मदन,
मदन त्या मदनाला या ठिकाणी लाच करू किंवा काय लाचखोर अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. आणि तो जो काम आहे ना, त्या कामाने काय केलं, भगवान शंकराला या ठिकाणी त्या काम उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला, भगवान शंकरावर प्रभाव करण्याचा उत्पन्न केला. आता भगवान शंकरांनी सती माता तर त्या ठिकाणी आपलं पार्वती माता तर सती गेलेली त्या अग्नी मध्ये त्यांनी उडी मारलेली आहे आणि तिच्या देहाचं दहन झालेलं आहे. भगवान शंकर एकांतवासात आहे. आता त्यांना काम कसा उत्पन्न होईल, आणि ते तर मुळातच वैराग्यशील आहेत. तर झालं काय की तारकासूर नावाचा एक राक्षस होता, त्यांनी सगळ्या त्रैलोक्याला संतप्त केलं. तेव्हा सगळे देवसुद्धा त्रस्त झाले. ते भगवान विष्णूकडे गेले. भगवान विष्णूकडे गेले. त्यांनी सांगितलं की ह्या तारकासुराचा बंदोबस्त करा. त्यांनी सांगितलं की ह्याचं मरण जे आहे ते भगवान शंकरापासून कार्तिकेय नावाचा पुत्र उत्पन्न होईल, तो याला मारणार आहे. पण आता भगवान शंकर एकटेच आहेत. आता त्यांना काम कसा उत्पन्न होईल. इकडं पार्वती माता जी आहे तिनं हिमालयाच्या पोटी जन्म घेतलेला होता, परंतु भगवान शंकराला काम कसा उत्पन्न करायचा, म्हणून त्या देवानी हे काम कोणाकडे सोपवलं, कामाकडं, मदनाकडं सोपवलं. आणि तो काम जो आहे त्यांनी सांगितलं तू हे कर. मग आपल्याला माहिती आहे कामाचे पंचबाण, तो तिथं गेला. मग तिथं नृत्य गायन वगैरे हे जे अनेक प्रयोग केले, पण भगवान शंकराची एकदा निर्विकल्प समाधी, त्याच्यातून ते खाली येतच नव्हते. परंतु त्यांनी इतका प्रयोग केला, तिसऱ्या बाणात असं सांगतात की भगवान शंकर हळूहळू त्यांचा समाधीतून उत्थान झालं. आणि भगवंतांनी पाहिलं अरे हा काम आहे आणि आपल्याला यांनी काय वृत्तीवर आणलं, म्हणून भगवंताला राग आला आणि त्यांनी काय केला, आपला तिसरा नेत्र उघडला आणि त्या कामाला जाळून टाकलं. अशा प्रकारचा इतिहास आहे. तोच इथं सांगतात, लाच करू म्हणून कोळसा कामू केला. त्या ठिकाणी त्या मदनाला त्यांनी काय केलं, मारून टाकलं. आता बाकीचा इतिहास जो आहे तो आपण पहा. पुढे त्या ठिकाणी प्रद्युम्न नावाने कृष्ण अवतारामध्ये तो काम परत जन्माला आला. देवांना आता असं वाटलं की हा काम काय झाला, नाहीसा झाला, आता ही सृष्टीरचना चालायची कशी, असं त्यांना चिंता निर्माण झाली. पण त्याच्यासाठी पुढं जाऊन भगवान परमात्माच प्रद्युम्नाच्या रूपाने कृष्णपुत्र म्हणून ते जन्माला आले. अशा प्रकारचं वर्णन आलेलं आहे. परंतु इथं कोळसा काय केला, कोळसा कामू केला. त्या कामाचा काय करून टाकला, कोळसा केला, त्याला भस्मसात करून टाकलं. ज्ञानोबाराय या ठिकाणी व्यंजनेनं किंवा ध्वन्यर्थाने म्हणा त्याला असं म्हणतात की तो कोळसा केला, त्याची पूर्ण राख नाही केली, कोळसा केला. कोळसा जो पदार्थ आहे तो पुन्हा पेटतो. म्हणून ज्ञानोबारायांनी वर्णन केलेलं आहे की तुम्ही म्हणाल की आता तर भगवान शंकराने जाळलं आहे, आपल्याला काही नाही. ज्ञानोबाराय सांगतात, प्राप्तेही पुरुषे इंद्रिय लाळलेली कौतुके तरी आक्रमिला आधान दुःखे सांसारिके. किती पुरुष भगवान शंकराला ह्या कामाने त्या ठिकाणी त्रास दिला, ब्रह्मदेवाला दिला. एडका मदन केवळ पंचानन धडक मारली नारदा. म्हणून माऊली या ठिकाणी हळूच असं आमच्यासाठी सांगतात की लाच करू म्हणून कोळसा कामू केला. सावध राहा. तो तितीर पक्षी जो आहे तो तितीर पक्षी खडे खातो तरी त्याला काम सुटला नाही, तर तुम्ही घी शक्कर खाता तर तुमच्या ठिकाणी काम कसं जाईल. म्हणून या ठिकाणी लाच करू म्हणून कोळसा कामू केला असं सांगतात. याच्याबद्दलचा काही थोडासा विचार आहे तो आपण दुपारी करू. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.